शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. शतक महोत्सवी श्री मुरुघराजेंद्र वीर शिवलिंगायत बोर्डिंगच्या वतीनं श्रावण मासाप्रमाणेच तितकाच पवित्र असणार असा अधिक मास अधिक महिना याचं औचित्य साधून श्री मुरुघराजेंद्र वीर शिवलिंगायत बोर्डिंगच्या वतीनं आज या ठिकाणी श्री 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 108 षटब्रह्मस्थली ज्ञानभास्कर सद्गुरू श्री महादेव शिवाचार्य महाराज यांचा आशीर्वचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज पहिला दिवस आहे. महाराजांचं व तसेच सर्व भक्तगणांचं स्वागत आहे. आजच्या या उद्घाटन सोहळ्याचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन आपण करणार आहोत. सद्गुरू महादेव शिवाचार्य महाराज यांच्या शुभास्ते व उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभास्ते दीप प्रज्वलन करून आजच्या या समारंभाचा उद्घाटन सोहळा संपन्न करायचा आहे. शिवनाम सुंदरम शिवसुंदरम शिवनाम सुंदरम भस्म सुंदरम भस्मीभूत सुंदरम भस्म सुंदरम भस्मीभूत सुंदरम शमशानवासी सन्यासी अवधूत सुंदरम शमशानवासी सन्यासी अवधूत सुंदरम हे भस्म सुंदरम भस्मीभूत सुंदरम भस्म सुंदरम भस्मीभूत सुंदरम शमशानवासी सन्यासी अवधूत सुंदरम शमशानवासी सन्यासी अवधूत सुंदरम ओम सुंदरम ओंकार सुंदरम ओम सुंदरम ओंकार सुंदरम शिव सुंदरम शिवनाम सुंदरम शिव सुंदरम शिवनाम सुंदरम शिवनाम सुंदरम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वंदे शिव गौरी सुत गणेश सुंदरम वंदे शिव गौरी सुत गणेश सुंदरम विचित्र शतक महोत्सवी श्री मुरुघराजेंद्रमध्ये मंगलमय उपस्थिती लाभलेले सद्गुरू ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लिंगायत बोर्डिंगच्या वतीनं लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष श्री सुशीलजी हडतरे साहेब त्यांना पुष्पहार अर्पण करून स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आजच्या समारंभाचं स्वागत प्रास्ताविक लिंगायत बोर्डिंगचे विद्यमान अध्यक्ष मान्य श्री सुशील हडतरे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
शतक महोत्सवी श्री मुरुगा राजेंद्र विरशोळ लिंगायत बोर्डिंग सांगली आयोजित आज अधिक मासानिमित्त श्री प्र 108 श्री ज्ञान भास्कर सद्गुरू महादेव शिवाचार्य महाराज सुक्षेत्र संस्थान वाई यांचा आध्यात्मिक आशीर्वचन कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. महास्वामीजी, आज खरोखर तुमचा पायगुण आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. आज गुरुपश्चिमातूक योग आहे. गेले 22 वर्ष आमच्या बोर्डिंगचे सर्वेसर्वा माझे अध्यक्ष सुधीर सिंहासने अत्यंत त्यांनी संघर्षमय लढा दिला. अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्यावरी 4 लोक आमच्या विरोधात सारखी कोर्टबाजी करत होते. एवढं मोठं बोर्डिंग, एवढं मोठं कार्य आम्हाला उभा करायचं होतं. सुधीर सिंहासनेनी आपण जिथं बसला आहात तिथून जवळजवळ 1 एकर जागेमध्ये जवळजवळ 20 ते 22 कोटीचा प्रोजेक्ट आम्ही हातात घेतलेला होता. परंतु या समाजातील काही 4 लोकांच्यामुळं गेले 22 वर्ष खरोखर आमच्या सुधीर भाऊंना हातबल झाले होते. त्यांचं एवढंच महास्वामीजी म्हणणं होतं की आपण सर्वांना एकत्र घेऊया, करूया. परंतु त्यांची ती इच्छा नव्हती. त्यांना फक्त विरोधाला विरोध म्हणूनच करायचा होता. परंतु हे बोर्डिंग, या बोर्डिंगला 100 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. जडी सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेली ही जागा आहे. त्यांनी स्थापन केलेले हे बोर्डिंग आहे. त्यांनी स्थापन केलेलं हे आम्ही ज्या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करतोय ते मंदिर आहे. 1913 पासून इथं कार्य चालू आहे. समाजातील जे थोर घुळे अण्णा असतील, गौरीहर सिंहासने माझे आमदार असतील, घेवार यांना असतील, सांबारे आबा असतील, कबाडगे अण्णा असतील किंवा कोरे अण्णा असतील, या सर्वांनी ही संस्था जडी सिद्धेश्वर महास्वामींच्या आशीर्वादानं सुरू केली, चालू ठेवली. परंतु या लोकांनी आम्हाला तरुणांच्या हातात ही संस्था सोपवली. परंतु काही व्यक्तींना ही संस्था आमच्या हातात सोपवलेली मान्य नव्हती. त्याचे साक्षीदार गेले 40 वर्षापासून इथं रमेश अण्णा दडगे बसलेले आहेत. आणि या सगळ्यातून सुधीरनं किल्ला लढवला. एक हाती आम्ही त्याच्यावर सर्वांनी विश्वास ठेवलेला होता. आणि ती केस 22 वर्षापासूनचा लढा आज संपला. गेले कित्येक वर्ष महास्वामीजी आपलं इथं आशीर्वचन व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा होती. आणि हा योग खरोखर जडी सिद्धेश्वर महास्वामीजींनी घडवून आणला. आणि आज आमचा निकालही झाला, सर्व झालं. आज आपण आलात. 4 दिवस सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी कोर्टात सुरू असलेला हा खटला आम्ही जिंकला. आणि आता इथून पुढं जे काय आपल्याला सुधीर सिंहासनेने कार्य हातात घेतलेलं आहे ते सर्व कार्य आम्ही त्यांच्या नेतृत्वाखालीच भविष्यामध्ये अत्यंत ताकदीनं पुढं नेणार आहे. आणि सांगली जिल्ह्यामध्ये आज ही मध्यवर्ती 1 एकर जागा आणि लक्ष्मी मंदिर जवळ आपल्या सर्वांना माहीत आहे की तिथं आपली असलेली 7 एकर जागा, या 7 एकरामध्ये सुद्धा आपण लवकर एखादा नियोजित प्रकल्प उभा करतोय हे आपल्या सर्वांना माहीत असू दे. आज इतका मोठा विजय आम्हाला मिळालो आहे. आम्ही सर्वजण भारावून गेलेलो आहे. आपला आशीर्वाद असाच भविष्यामध्ये आमच्या बोर्डिंगवर राहू दे एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि आपण इथं आलात, 4 दिवस आपला सहवास आम्हाला लाभणार आहे एवढंच बोलतो. थांबतो. शरणोशरणात. धन्यवाद साहेब. यानंतर आपण प्रमुख कार्यक्रमाकडे बोलतोय. आदरणीय गुरुवर्य श्री 108 ज्ञानभास्कर सद्गुरू महादेव शिवाचार्य महास्वामीजींना मी विनंती करतो की आपण आपल्या आजच्या दिवसाचं आशीर्वचन या ठिकाणी सुरू करावं. सर्वांनी थोडंसं
ताट बसायचं, हाताची चिन्मुद्रा, डोळे बंद करून 3 वेळा दीर्घ श्वास घेऊन ओंकार नाद करायचा आहे. समोर जी प्रार्थना बोलली जाते ती आपण सगळ्यांनी पाठीमागे बोलायची आहे. त्रैलोक्य संपदा लेख्य समूलेखन भित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं घर्षण करून चेहऱ्याला डोळ्यांना त्याचा स्पर्श करायचा. तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानीनां सद्गुरवे नमः. अखिल ब्रह्मांडाचा नायक शाश्वत वैभवाचा स्वामी भगवान आशुतोष शिवप्रभू जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य संत शिरोमणी मानवत स्वामी जगज्योती महात्मा बसवेश्वर लिंगैक्य सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजींच्या चरणाला अनंत वंदन करून शतक महोत्सवी श्री मुरुघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग सांगली
यांच्या वतीनं अधिक मासाचं अवचित्य साधून 4 दिवसीय आध्यात्मिक आशीर्वचन असा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुशीलजी हडदरे, अशोक पाटील, सुनील कोरे, जयवंत मोतुगडे, विनायक शेटे, कार्यकारिणीचे समस्त सदस्य सुधीर सिंहासने, दीपक खोकले, सुरेश घेवारे, रमेश दडगे, उदय सांभारे, सुनील कबाडगे, प्रदीप दडगे, विनायक सिंहासने, गौतम खुजट, सविता अरडी, सतीश मगदूम आणि माहेश्वर म्हणून कार्य करत असलेले वेदमूर्ती प्रसाद हिरेमठ, सोबतच अक्कम महादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठान याच्या अध्यक्षा आशा कोरे आणि विद्या झाडबुके, तथा महिला मंडळ श्रीमती गिरिजा बिजरगी, प्रभावती सबरत, सोबत कार्यकर्त्यांमध्ये राजेश साबणे व सविता आरडी तथा मुरगा राजेंद्र मठाच्या समस्त सदस्यगण या ठिकाणी आमच्या सांगली जिल्हा जंगम समाजाचे माजी अध्यक्ष आमचे विजयजी जंगम, उत्कृष्ट पौरोहित्य करत असलेले वेदमूर्ती सुरेशजी स्वामी, सद्गुरूंच्या सेवेमध्ये असलेले वेदमूर्ती प्रसाद स्वामी आणि आपण सगळे उपस्थित वीर शैव लिंगायत समाज बांधव, आपल्या मुरगा राजेंद्र बोर्डिंगच्या या ऐतिहासिक पर्वातील आजचा एक सुंदर दिवस आहे. गेले 22 वर्षे आपण ज्या कोर्ट केसेस खेळत होतो, विद्यमान कार्यकारिणी आणि पूर्व कार्यकारिणी यांच्यामधल्या संघर्षाला आज पूर्णविराम प्राप्त झाला आणि विद्यमान कार्यकारिणीला यश प्राप्त झालं. असं म्हटलं जातं, यतो धर्मस्ततो जयः. जिथे धर्म आहे तिथं जय निश्चित आहे. पण म्हणतात ना, सोन्याला त्याचं सुवर्णपण सिद्ध करायला अनेक प्रकारच्या अग्नीच्या कसोटीतून जावं लागतं. त्यावेळेलाच त्या सोन्याची शुद्धता, त्या सोन्याची पारख होण्याकरता त्याला अग्नी परीक्षेतून जावं लागतं. आणि मला वाटतं तुम्ही 22 वर्षापासून ती परीक्षा देत होता. परीक्षा किती काळ चालली याला महत्त्व नाही, परीक्षेचा रिझल्ट आपल्या बाजूने आलेला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं तर कार्य करत असताना बऱ्याच वेळेला विरोधक हे बाहेरचे नसतात, विरोधक आपलेच असतात. कधीकधी काही लोकांना पदाचा मोह झालेला असतो आणि त्यांना वाटतं आपण आपलं पद सोडताच कामा नये, आपणच कायम असायला पाहिजे. आणि मग त्याच्यामुळंच आपल्या समाजातल्या अनेक ज्या वास्तू आहेत ज्यांचा विकास होणं आवश्यक आहे, मात्र त्या संस्थेच्या अधिकार पदावरती एक विकास करणारी व्यक्ती बसणं गरजेचं असतं. त्याच वेळेला त्या वास्तूचा, त्या संस्थेचा विकास होतो. मला वाटतं
पूर्व अध्यक्ष सुधीरजी सिंहासने यांच्या माध्यमातून आरंभ झालेला हा विकास कार्याचा एक सुंदर ओघ आणि 2 वर्षापूर्वी आमच्या सुशीलजी हडदर यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी हातामध्ये घेतली आणि मला ज्या वेळेला त्यांनी संपर्क केला, मग आपल्या संस्थेचे कार्य पाहणारे सतीश मगदूम आणि आमचे सुशील हडदरे, खरं तर आमचे नित्यचे दररोजचे कार्यक्रम एकेका ठिकाणी असतात, त्यामुळे आम्ही एकदम 4-5 दिवस कुठं घेत नाही. पण आमच्या हडदरीजींनी मला सांगितलं की महाराज तुम्ही आलात तर चांगलं होईल. योगायोग आहे, गुरुपुष्यामृताचा योग आहे. म्हणजे खरं तर कालपासून ते म्हणत होते, म्हणजे 20 ते 24 5 दिवसीय कार्यक्रम. पण मी म्हटलं एवढे दिवस मला शक्य नाही. मग ते म्हटले 1 दिवस कमी करू, कदाचित निकालाच्या दिवशीचा उत्सव साजरा करण्यासाठी आजच्या दिवशी ते आशीर्वचन कदाचित सुरू होणार असेल. असं म्हणतात, भाग्याचा उदय तेने जोडी संत पाय. म्हणजे भाग्य ज्या वेळेला उदयाला येतं, आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. म्हणजे आजचा दिवस खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वाचा आहे, कारण धर्मादाय आयुक्तांकडे जी केस 22 वर्षापासून प्रलंबित होती, आम्ही आमच्या हडदरीजींच्या त्या फ्लॅटवरती पोचलो आणि अर्ध्या-पाऊण तासांनी मला आमचे प्रसाद हिरेमठ सांगायला आले. म्हणजे मला याची काही कल्पनाही नव्हती की केस कोर्ट मॅटर काही सुरू आहे. पण आमच्या हिरेमठांनी सांगितले की महाराज 22 वर्षापासून आपण जी केस खेळत होतो त्याचा निकाल नेमका आज लागला. आणि मला मग त्या वचनाची आठवण झाली, भाग्याचा उदय तेने जोडी संत पाय. संतांचे सद्गुरूंचे पाऊल आपल्या भूमीला लागतात त्यावेळेला निश्चितच भाग्याचा उदय झालेला असतो. आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या घटना आपल्या जीवनामध्ये घडतात. समाजामध्ये काही खेकड्याच्या प्रवृत्तीची लोक असतात, काही गोचिड प्रवृत्तीची लोक असतात. म्हणजे कसं, गाईच्या स्तनांमध्ये दूध आहे पण गोचिड दूध पित नाही. खरं तर दुधामध्ये आणि त्याच्यामध्ये फार अंतर नाही, खूप खूप छोटं अंतर आहे. पण प्रवृत्तीच जर गोचिडाची असेल तर त्याला आपण तरी काय करणार. आणि अशी काही प्रवृत्तीची लोक असतात की जे अशा चांगल्या चाललेल्या कार्याला खोडा घालण्याचा प्रयत्न करतात. पण इथले जे मृगाराजेंद्र स्वामी यांची पावन कृपा, शंभू महादेवाचा आशीर्वाद, आणि मी हडदरेजींना सांगेन की येणाऱ्या या 1-2 वर्षाच्या काळामध्ये या संपूर्ण वीर शैवलिंगायत बोर्डिंगचा तुमच्या हातून विकास व्हावा, संपूर्ण कार्यकारिणीच्या हातून विकास व्हावा. आणि तुम्ही जे जे संकल्प करता, बघा शेवटी असं म्हणतात, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे कायम असतात. हा संघर्ष संपला की दुसरा काहीतरी वाढून ठेवलेला असतो. पण असं म्हणतात की संघर्ष जिथं आहे तिथं उत्कर्षसुद्धा निश्चित आहे. आणि हे आजकालचं नाही, संघर्ष तर महाभारत नाही, रामायण कालापासून आहे. त्रेतायुगामध्ये संघर्ष रामायणाचा झाला, द्वापार युगामध्ये महाभारताचा संघर्ष झाला, तिथंसुद्धा सगळे आपलेच होते. म्हणजे कधीकधी दुःख वाटतं की बाबा एवढं सगळं चांगलं चाललेलं आहे आणि आपलीच लोक आडवे पडतात. थोडासा आवाज वाढव. त्याला एक सुंदर उदाहरण दिलं.
सोनाराकडं सुद्धा हातोडा असतो. सोनार ज्या वेळेला त्या लोखंडाच्या हातोड्याने सोन्याला आघात देत असतो त्यावेळेला आवाज होत नाही. पण तेच एखादा लोहार ज्या वेळेला त्या लोखंडाच्या हातोड्यानं ती वस्तू तयार करत असतो त्यावेळेला ते मोठ्या मोठ्यानं आवाज करत असतं. त्यावेळेला त्या लोखंडाला विचारलं गेलं की बाबा सोन्यावरती ज्या वेळेला तू आघात करतो त्यावेळेला मोठा आवाज करत नाही, लोखंडावरती ज्या वेळेला तू आघात करतो त्यावेळेला मोठा आवाज करतो. त्यावेळी ते लोखंड उत्तर देतं की सोन्यावर आघात केला मला काही वाटलं नाही, पण माझाच माणूस ज्यावेळी माझ्यावरती आघात करतो त्यावेळेला मला ज्या वेदना होतात, मला जे दुःख होतं आहे ते मात्र मी शब्दामध्ये सांगत नाही, मी शब्दामध्ये ते सांगू शकत नाही. तशी अवस्था आपल्या समाजामध्ये आज बघायला मिळते. आपले विरोधक बाहेरचे नाहीत, बाहेरच्यांना आपलं दुखणं काय आहे हे पण माहिती नाही आहे. उलट बाहेरची लोक आपल्या समाजातल्या कार्याला तुम्ही मंदिर बांधताय ना आमचा निधी घ्या अशी म्हणणारी लोक आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून या सगळ्याचं जर परिमार्जन करायचं असेल तर माध्यम काय आहे? त्यावेळेला आचार्य सांगतात धर्म एव समस्तानां दुःखानां शमनौषधम तस्मात् धर्मामृतं पीत्वा सुखिनः सन्तु मानवाः. महात्मा बसवण्णांनी आपल्याला जी धर्मपरंपरा सांभाळायला सांगितली, खरं तर अलीकडच्या काळामध्ये लिंगायतांमध्ये लिंगधारकांची संख्या कमी झाली आहे. नुसते नावाचे लिंगायत राहिले. म्हणजे आम्ही तर आमच्या स्वामी लोकांना सांगतो की बाबा जे लिंगायत लिंग धारणच करत नाहीत त्यांच्या समाधीमध्ये लिंग कशाला हवा? ज्या वेळेला त्यांचा संस्कार होतो त्यावेळेला त्यांच्या हातात लिंग देण्याची गरज काय? कारण आयुष्यभर त्यांनी लिंग धारणच केला नाही. मग जाताना लिंग देण्याचं प्रयोजन काय आहे? कशासाठी त्यांना जाताना लिंग द्यायचा? महात्मा बसवण्णा म्हणाले की आपल्या वृत्तीचं परिवर्तन होण्याकरता लिंग धारण आवश्यक आहे. प्रसंग रामायणातला सांगितला जातो की या धर्मचिन्हांची माळांची धारणा का? सुग्रीव आणि वालीचं युद्ध सुरू होतं. सुग्रीव आणि वाली दिसायला दोघेही सारखे. प्रभू रामचंद्रांना प्रश्न पडला की यातला आपला कसं ओळखायचं? आणि म्हणून त्या वेळेला वालीच्या गळ्यामध्ये तुळशीच्या मंजिरीची माळा प्रभू रामचंद्रांनी घातली. आणि प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या मंजिरीची माळा आहे ना तो आपला आहे. आणि म्हणून तेव्हापासून हा आरंभ झाला की ज्याच्या गळ्यामध्ये माळा आहे तो देवाचा आहे. म्हणून आज आपण पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारकरी परंपरेमध्ये पाहतो की प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ आहे. या माळेचा अर्थच आहे की तो देवाचा आहे. तसं लिंग धारण करणं हे धर्मचिन्ह आहे. म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे तो शिवाचा अंश आहे. पण आपल्या लोकांना का लिंग घालायला जड चाललं काय माहिती. गळे वागतात,
की काय होतं? खरं तर आपण घरं घेतो, बंगले घेतो, गाड्या घेतो, पैसे मिळवतो, सगळं काही मिळवतो. तुम्हाला माहिती नाही का हो, यातलं काही आपल्यासोबत येणार नाही. सगळ्यांना माहिती आहे हे काही सोबत येणार नाही आहे. जे सोबत येणार आहे त्याला आयुष्यभर आपण बाजूला ठेवलं आणि जे सोबत येणार नाही त्याला पण मिळवण्याचा प्रयत्न करत राहिलो. मी एका घरामध्ये गेलो, पादपूजा होती, नवीनच घर बांधलं होतं. आणि मग तो घरात गेल्यानंतर तो व्यक्ती मला सांगत होता, महाराज अहो ही फरशी आहे ना जयपूरवरून आणली. म्हटलं ही लाईट आहे ना ही चायनावरून आणली. बाथरूम जवळ गेलो, तो म्हणला महाराज हे बाथरूम आहे ना नुसतं बाथरूम 10 लाख रुपयाचं आहे. मी त्याला म्हटलं फरशी चायनावरून आणली, फरशी जयपूरवरून आणली, लाईट चायनावरून आणली, 10 लाख रुपयाचं बाथरूम बांधलं. मला सांग तुझी शेवटची आंघोळ होते कुठं? 10 लाख रुपयाचं बाथरूम बांधलं म्हणून कोणी तुला तिथं आणून आंघोळ घालेल काय? नाही, तुला रस्त्यावरतीच आंघोळ घातली जाते. आणि म्हणून शैव सिद्धांत आम्हाला सांगतो शिव सत्यम जगत सत्यम, की तुम्हाला पैसे मिळवायचे अवश्य मिळवा, सोनं घालायचं आहे अवश्य घाला, घरं बांधायचे आहेत अवश्य बांधा, गाड्या घ्यायच्या आहेत अवश्य घ्या. फक्त एकच लक्षात ठेवा, यातलं काहीही आपल्यासोबत येणार नाही, याची जाणीव पाहिजे. उपभोग तुम्ही घ्या, कारण लोक काय म्हणतात की महाराज काय नव हे आमच्यासाठी नाही, सगळं लेकरा बाळांसाठी कमवायचं, आमच्यासाठी काय आहे? पोरांसाठी 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 म्हणतो. अरे मी म्हणलं त्या पोरांना त्या संपत्तीचं जतन करण्याचा संस्कारसुद्धा दिला पाहिजे. तो जर संस्कार दिला नाही, नुसते प्रॉपर्टीचे संपत्तीचे वारस बनवू नका, संस्कारांचे वारससुद्धा आपल्या मुलांना बनवणं गरजेचं आहे. आणि ते बनवण्याकरता धर्माचा संस्कार त्यांच्यावरती असायला हवा. आज वर्तमान अवस्था आहे, आपल्या मुलांना आपण लिंगायत म्हणजे कोण आणि आमचे बसवण्णा कोण आहेत हे सुद्धा माहिती नाही. हा दोष कुणाचा आहे? ही चूक कोणाची आहे? मी परवाचा प्रसंग पाहिला. आपण अनेक वेगवेगळ्या समाज बांधवांच्या अवतीभोवती राहतो. वेगवेगळे धर्मीय लोक आपल्याला बघायला मिळतात. शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, मुस्लिम आहेत. हे वेगवेगळे धर्मीय यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर मुस्लिम व्यक्ती जर समोरून आला तर लगेच कळतं की नाही हा मुस्लिम आहे. ख्रिश्चन समोर आला की कळतं की नाही ख्रिश्चन आहे. शीख व्यक्ती आला की कळतं की नाही हातातलं कडं, ती पगडी, ते शस्त्र. म्हणजे प्रत्येक धर्मीय आपल्या आपल्या धर्माचं पालन अत्यंत चांगल्या पद्धतीने करतोय. आपल्या लिंगायतांना झाले काय? ना कपाळाला भस्म. आता इथं आलेल्यांच्या किती लोकांच्या कपाळाला भस्म आहे? म्हणजे किमान मठात बोर्डिंगमध्ये आल्यावर येताना लावावं तरी. हे धर्मचिन्ह आहे, पण आपल्याकडे तेही नाही आहे. आणि जो समाज आपल्या धर्मसंस्कृतीला विसरतो त्याचा विनाश निश्चित आहे. एक काळ असा होता की लिंगायतांचं प्राबल्य सगळ्या मार्केटमध्ये असायचं, आहे की नाही? म्हणजे प्रत्येक व्यापारी पेठांमध्ये लिंगायतांचं वर्चस्व होतं. आज आहे का? ह्याचं कारण काय? याचं कारण आहे की जो समाज त्याच्या धर्म परंपरेशी फारकत घेतो त्याची अधोगती निश्चित आहे. आणि म्हणून धर्माचं अधिष्ठान आपल्या जीवनामध्ये असायला हवं.
धर्माचं अधिष्ठान ज्या समाजाचं डळमळीत झालं तो समाज डळमळीत झाला. आणि म्हणून पहा आत्ता प्राबल्य कोणाचं दिसतंय बघा. 5-5 वेळेला जी लोक त्यांच्या प्रार्थना मंदिरात जातात आणि आम्हाला एकदा जायला होत नाही. बाहेर मंदिरातल्या देवाला जाणं तर लांब, घरातल्या देवघराजवळ जायची लोकांना तेवढी सुद्धा वेळेची मर्यादा प्राप्त होत नाही, वेळ मिळत नाही. आणि म्हणून म्हणतात बघा, परवा कार्यक्रम झाला नांदेडला, हिंद दी चादर, जगातले शीख लोक तिथं आले, जगातले. आणि इतका मोठा तो कार्यक्रम झाला आणि सगळ्यात मोठ्यातला मोठा श्रीमंत सुद्धा तिथं लंगरची सेवा करतो, तिथं चप्पल ठेवण्याची सेवा करतो. म्हणजे कोणत्याही सेवेला ते कमी लेखत नाही. त्या सगळ्या सेवा देवाची सेवा या भावनेनं ते करतात. आणि म्हणून महात्मा बसवण्णा म्हणाले की माझ्यापेक्षा कोणी लहान नाही आणि शिवभक्तापेक्षा कोणी मोठा नाही. आमच्याकडे आता शिवभक्तच उरले नाहीत. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आमची 2-5 मिनिटाची इष्टलिंग पूजाच बंद झाली. ज्या घरामध्ये आईबाप पूजा करत नसतील त्या घरात पोरं पूजा करतील काय? ज्या अर्थी पोरं करणार नाही त्या अर्थी त्या घरामध्ये आता लिंगायत तत्व राहील का? मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. लोकांना लिंगपूजा नको, लिंग संस्कार नको, लिंगायत पद्धती नको, आहार विहार विचार सगळ्याचं बंधन नको आहे. मात्र लग्न करताना लिंगायतच पाहिजे का म्हणतात ना. आपल्या पोरांची लग्न करायची आम्हाला लिंगायत पाहिजे. अरे तुझा आणि लिंगाचा पत्ताच नाही आहे. तुझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं की तू लिंगायत आहे ते कळत आहे. आणि म्हणून जर आपल्याला बदलायचं असेल, आपल्याला परिवर्तन करायचं असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या संस्कृतीशी जोडलं गेलं पाहिजे. त्या रशियातली 500 लोक लिंगधारक झाले. मी काशीला 2004-5च्या दरम्यान होतो. त्या रशियामधले दर शिवरात्रीला 5-50 लोक दीक्षा घ्यायला येतात. आज आपल्या धर्मग्रंथांचं त्यांच्या भाषेत ट्रान्सलेशन झालं, रशियन भाषेत. सिद्धांत शिखामणीचं रशियन भाषेमध्ये ट्रान्सलेशन झालं. वचनांचं तर जवळजवळ 40 भाषेमध्ये ट्रान्सलेशन झालं. बसवण्णांची जी वचनं आहेत त्यांचं सुद्धा ट्रान्सलेशन आपल्याला बघायला मिळत आहे. पण आपण ती वचनं वाचत नाही, ते सिद्धांत शिखामणी वाचत नाही, परमरहस्य वाचत नाही. आणि म्हणूनच रेणुकाचार्य म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर धर्माचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या धर्मपालनाला सुरुवात करा. आपल्याकडून ते होत नाही आहे. आणि म्हणूनच आपल्याला अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या संघर्षाला सामोरं जावं लागतं. वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून ज्या वेळेला आपण ते धारण करू, मी तर अनेक वेळेला लोकांना सांगतो की इष्टलिंग म्हणजे काय आहे? अँटीव्हायरस आहे. कम्प्युटरला लॅपटॉपला जसा अँटीव्हायरस टाकला जातो का? कारण त्याच्यामध्ये कुठल्याही फाईल करप्ट होऊ नये, अनवॉन्टेड फाईल क्रिएट होऊ नये, डाटा करप्ट होऊ नये, तो कम्प्युटर लॅपटॉप सुरक्षित राहावा. म्हणजे 512 GB किंवा 1 TBचा लॅपटॉप सुरक्षित राहण्याकरता त्याला अँटीव्हायरस घालावा लागतो, तर तो लॅपटॉप सुरक्षित राहतो. तसा मानवी देहरूपी हा जो कम्प्युटर आहे याची मेमरी ही 84 लाख जन्मांची आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो सध्याच्या घडीला अनेक लोक मानसिक तणावाने ग्रस्त आहेत.
नकारात्मक ऊर्जेनं ग्रस्त आहेत. ही ऊर्जा जर बदलायची असेल तर शास्त्रानं आम्हाला सांगितलं की आपण अध्यात्माशी जोडलो गेलेलं पाहिजे. सहनशीलता कमी झाली, संयम कमी झाला. आपण पाहतो सध्याच्या घडीला लोकांकडं सहनशीलता नाही, संयम नाही. पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यात खूप परिवर्तन झालं. जसं आता इथं जेवढ्या सासू असतील त्यांनी सासूचा त्रास जो सहन केला ते आत्ताच्या सुना सहन करतात काय? जरा बोललं की सुरू होतं आहे, जरा बोललं की डोळ्यात पाणी येतं आहे. म्हणजे सहनशीलता अजिबात शेष नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे आध्यात्मिक अधिष्ठानाचा अभाव. आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं जर तुमचा आत्मविश्वास वाढायचा आहे, तुमची सहनशीलता वाढवायची आहे, तुमचा संयम वाढवायचा आहे, तर दररोज 5-10 मिनटं आध्यात्मिक उपासना करा. मग ग्रंथांचे पठन करा, जप करा, ध्यान करा, भजन करा, नामस्मरण करा. जे तुम्हाला भावतं ते करा, पण करा. या गोष्टी आपल्या जीवनातल्या कमी झाल्या. 24 तासामध्ये आपल्याकडं 10 मिनटं जप करायला वेळ नाही आहे, 10 मिनटं पूजा करायला आपल्याला वेळ नाही, 10 मिनटं आपल्याला ध्यान करायला वेळ नाही. बघा आपण आत्ता ओंकार केला, 3 वेळेला आपण ओंकाराचा नाद केला. ज्या वेळेला डोळे उघडतो त्यावेळेला किती शांत वाटतं. याचं कारण आहे ओंकाराच्या पूजेच्या माध्यमातून शरीराची जी फ्रिक्वेन्सी आहे ती अल्फा लेवलला जाते. 4 प्रकारच्या फ्रिक्वेन्सी सांगितल्या: 0 ते 3.5, 3.5 ते 7, 7 ते 10.5 आणि 10.5 ते 14. 0 ते 3.5 म्हणजे निद्रा अवस्था, पूर्ण झोप. 3.5 ते 7 ही जी अवस्था आहे स्वप्नावस्था, म्हणजे शरीर झोपलंय पण मन जागं आहे. 7 ते 10.5 ही जी अवस्था आहे याला अल्फा अवस्था म्हणतात. शरीरही जागा आहे आणि मनही जागा आहे. आणि 10.5 ते 14 म्हणजे जागृत अवस्था. पण आत्ता जी अवस्था आहे या अवस्थेची फ्रिक्वेन्सी आहे 10.5 ते 14. मग यामध्ये जो अल्फा अवस्थेचा काळ आहे तो प्राप्त झाला तर सबकॉन्शियस माइंड, आपल्या अंतर्मनाला दिल्या जाणाऱ्या अफर्मेशन या त्या पूजाच्या काळामध्ये निर्माण होतात. म्हणजे आपण जी पूजा करतो त्यावेळेला शरीराला आपण त्या अल्फा लेवलला घेऊन जातो आणि तिथं जी जी भावना तुम्ही निर्माण करता, जो जो विचार तुम्ही करता, तो विचार यशस्वी होण्याकरता, पूर्ण होण्याकरता जेवढी तुमची अल्फा लेवल डीप असेल तेवढे तुमचे विचार शीघ्र फलदायी होतात. आणि म्हणून त्या अवस्थेला प्राप्त करून घेण्याकरताचे माध्यम काय आहे? मग जप हे माध्यम आहे, पूजा हे माध्यम आहे, भजन हे माध्यम आहे, ध्यान हे माध्यम आहे. आता तुम्हाला यातलं कोणतं जमतंय, कोणतं आवडतंय ते तुम्ही करायला पाहिजे. आणि मग वीरशैवांना सांगितलं की तुम्हाला जर त्या लेवलला जायचं आहे ना, मग तुम्ही लिंग त्राटक योग करा. काही लोक म्हणतात महाराज सकाळच्या वेळेमध्ये आम्हाला पूजा करताना तो त्राटक योग करणं शक्य होत नाही, घरातली कामं असतात. मी त्यांना म्हटलं काही हरकत नाही, दुपारच्या वेळेत हातपाय धुवा, भस्म लावा आणि लिंग त्राटक योग करा. देवानं काय असं सांगितलं नाही आपल्याला कामधंदा सोडा आणि पूजा करत बसा. सगळी कामं करून आटोपून झाल्यानंतर तुम्हाला वेळ भेटला की लिंग त्राटक योग करा. त्यावेळेला सुद्धा तुमच्या शरीराची फ्रिक्वेन्सी अल्फा लेवलला जाते. म्हणजे जर करायचंच झालं तर मार्ग मिळतात, पण करायचंच नसेल तर कितीतरी कारणं मिळतात.
कितीतरी कारणं मिळून जातात. आणि म्हणून आचार्यांनी सांगितलं धर्म एव समस्तानाम दुःखानाम शमन औषधम. सगळ्या दुःखांचं शमन करण्याचं साधन म्हणजे धर्म आहे. आणि त्या धर्माच्या संस्काराला आपण धारण केलं पाहिजे. धर्म याचा अर्थ आहे धारण करणं. काय धारण करा? तर धर्माचे संस्कार. हे जर तुम्ही धारण केले तर तुमच्या पुढच्या पिढ्या करतील. अन्यतः सध्याच्या घडीला आपल्या समाजामध्ये लग्नाच्या बाबतीत फार बिकट अवस्था निर्माण झाली आहे. मुलं आहेत तर मुली नाही आहेत, मुली शिकलेल्या आहेत त्यांना मुलं नाही आहेत. आणि आपली पोरं तर आघाडी करत आहेत. गांधर्व विवाहांचं प्रमाण वाढलेलं आहे. पळून गेले, पळून आले, किती अवस्था बिकट होती आहे. याचं कारण आहे आपल्या घरातून आपला धर्म आपण त्यांना शिकवत नाही. आपला धर्म आपण त्यांना सांगत नाही. दररोज कपाळाला ठळक त्रिपुंड आपण लावलं पाहिजे. यामुळं भाग्याचा उदय होतो. बघा, काही लोक कपाळाला भस्म लावतात. 10 वेळेला लावलं तरी अर्धच लागतं. किती वेळा लावा? अर्धच. मी एका ठिकाणी सांगितलं होतं, ज्याच्या कपाळाला त्रिपुंड स्पष्ट लागत नाही त्याच्या अजून भाग्याचा उदय झाला नाही. त्याच्या जीवनातलं पाप, ताप आणि दैन्य अजून संपलेलं नाही. काही लोक सकाळी एकदा लावलं की संध्याकाळपर्यंत रात्र, आणि काही लोकांचं 5 मिनिटात जातं. म्हणजे आत्ता लावलं का आत्ता गेलं. धर्मसिंधू ग्रंथामध्ये भस्मधारण याला विशेष महत्त्व सांगितलं की बाबा, सकाळी घरातून बाहेर पडला आणि एखाद्या भस्मधारीचं मुख पाहिलं तर शुभाशुभ शकुनामध्ये शकुन सांगितला की बाबा, भस्मधारीचं मुख पाहिलं तर तू ज्या कामाला निघाला ते काम तुझं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असं धर्मसिंधूमध्ये सांगितलं. पण असे भस्म धारण करणाऱ्या लिंगायतांनी आता भस्म लावायचंच बंद केलं. जर बाहेर कुठे निघाले की लाज वाटते, ते भस्म पुसून जातात. अरे, ते तुम्ही भस्म पुसत नाही तर तुमचं भाग्यच तुम्ही पुसताय. आणि म्हणून आपल्या कपाळाला त्रिपुंड स्पष्ट असायला पाहिजे. एक उदाहरण त्याला सांगितलं की एक व्यक्ती सद्गुरूंकडे गेला आणि गुरु महाराजांना म्हणाला की महाराज, माझ्या जीवनाचं कल्याण होण्याकरता मला सोपा मार्ग सांगा. गुरु महाराजांनी सांगितलं की बाबा, दररोज कपाळाला भस्म लावत जा. तो म्हणाला, महाराज, ते कपाळाला भस्म लावलेलं कसं तरीच दिसतं, त्याच्यापेक्षा सोपं काहीतरी सांगा. म्हणले, तुला कपाळाला भस्म नाही लावायचं, तर जो व्यक्ती कपाळाला भस्म लावतो त्याचं मुख पाहायचा. तो म्हणला, हा, माझ्या गल्लीत एक सद्गृहस्थ आहे की तो दररोज कपाळाला भस्म लावतो, मी त्याचं दर्शन करेन. सलग 6 महिने अन्न पाणी ग्रहण न करता तो शिष्य त्याच्या त्या घराजवळच्या त्या सद्गृहस्थाजवळ जायचा, नमस्कार करायचा आणि मग अन्न पाणी ग्रहण करायचा. 6 महिन्यापर्यंत ही क्रिया त्यानं कायम ठेवली. 6 महिन्यानंतर एक दिवस अचानक तो गृहस्थ घरातून लवकर निघून गेला. मग तो घरामध्ये गेला. त्या शिष्यानं त्याला विचारलं की बाबा, कुठं गेले, काय झालं? ते म्हणले, सकाळीच लवकर निघून गेले. मग त्या सद्गृहस्थाला शोधत 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 तो शिष्य निघून गेला. शेतामध्ये तो गृहस्थ खड्डा काढत होता. त्या खड्ड्यामध्ये त्याला एक
मुद्रांचा हंडा दिसायला आणि त्या शिष्याला त्याच्या कपाळावरचं भस्म दिसायला एकच गाठ पडली. त्यानं मोठ्यानं आवाज दिला, पाहिलं पाहिलं पाहिलं, आणि तो पळत घराकडे निघाला. त्या गृहस्थाला वाटलं कदाचित यानं सुद्धा तो मुद्रांचा कलश पाहिला की काय, आणि म्हणून तो गृहस्थ त्याच्या मागे गेला, त्याला पकडलं आणि म्हणला, पाहिलं तर पाहिलं, तुला अर्ध मला अर्ध. शेवटी ठरल्याप्रमाणे त्या दोघांनी ते धन घेतलं. पण तो शिष्य त्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना म्हणू लागला, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं निष्ठेनं मी त्या भस्मदारीचं दररोज न चुकता, अन्न पाणी न ग्रहण करता त्याचं मुख दर्शन केलं, मग मला जे तुम्ही धन दिलं ते अर्धच का दिलं? त्यावेळेला ते गुरु महाराज म्हणाले, अरे दुसऱ्याच्या कपाळाचं भस्म बघितलं, अर्ध धन मिळालं, स्वतःच्या कपाळाला लावलं असतं तर सगळं तुलाच प्राप्त झालं असतं, आणि म्हणून भाग्याचा उदय करणारं भस्म आहे. आता काय झालंय, शुद्ध गोमययुक्त भस्म लावलं पाहिजे, पण काय झालं, आपण सगळे चुन्याचं भस्म लावू लागलो आणि सगळ्यांना चुना लावू लागलो, आहे की नाही. पांढरं पांढरं जे आहे ना, खरं तर इथं येडूर वगैरे क्षेत्रामध्ये शुद्ध गोमयाचं भस्म मिळतं, पण महाग वाटतं म्हणून लोक स्वस्तातला चुना भस्म घेतात, जे चौकोनी वगैरे असतं ना. म्हणजे खरं तर शुद्ध गोमयाने युक्त असलेलं भस्म जर त्रिपुंड धारण केलं तर तुमच्या जीवनातलं पाप, ताप आणि दैन्य घालवण्याचं सामर्थ्य भस्मामध्ये आहे. आणि म्हणून अष्टावरणामध्ये लिंगायतांनी दररोज जे अष्टावरण धारण केलं पाहिजे त्यामध्ये विभूती आहे, आणि विभूतीला ऐश्वर्य म्हटलं जातं. विभूती सामान्य नाही आहे, ते धर्माचं चिन्ह, धर्माचा अलंकार आहे, आणि तो अलंकार आपण कपाळावरती त्रिपुंड धारण केला पाहिजे. आणि म्हणून ज्यांना वाटतं आपल्या जीवनाचं परिवर्तन व्हावं, आपल्या भाग्याचं परिवर्तन व्हावं, त्यांनी धर्माचं चिन्ह भस्म धारण केलं पाहिजे. आणि म्हणून आचार्य आम्हाला म्हणतात की जर आमच्या जीवनातल्या दुःखाचं शमन करायचं आहे तर आम्ही धर्मचिन्ह धारण केली पाहिजेत. पूर्वी बघा आपल्या घराघरांमध्ये वैशिष्ट्य बघायला मिळायचं. आपल्याकडं उंबऱ्यांच्या पूजा व्हायच्या, आपल्याकडं धान्याच्या डब्यांच्या भस्म लावून पूजा व्हायच्या, चुलीची पूजा व्हायची, जात्याची पूजा व्हायची, सगळ्या गोष्टीमध्ये पूजा. एवढंच नाही तर धर्माचं चिन्ह म्हणून लिंगमुद्रासुद्धा आपल्या भांड्यांवरती आपण काढून घ्यायचो. आपल्या घरांवरती त्या लिंगमुद्रा लावल्या जायच्या. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपल्या धर्माला पाहायचो. पण नंतरचा काळ मात्र बदलत गेला आणि आपण या गोष्टींपासून थोडे परावृत्त झालो. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये जे बदल झालेले आहे, जे परिवर्तन झालेलं आहे, ते आपण आपल्या धर्माकडं बघण्याच्या दृष्टीमुळं आपल्याला वाटायला लागलं आपण कुठे पुराणमतवादी आहोत, आपण सगळे विज्ञानवादी आहोत. खरं तर वीरशैव लिंगायतांचं अध्यात्म हे विज्ञानधिष्ठित आहे, कुठलीही अंधश्रद्धा त्याच्यामध्ये नाही. कारण आमचा सिद्धांत सांगतो शिवम भूत्वा शिवम यजेत. हे देह सामान्य नाही, देहचं देवालय आहे, हे मानणारी संस्कृती म्हणजे आमच्या लिंगायतांची आहे. देहालाच देवत्व आहे आणि ते देवत्व प्राप्त करून घेण्यासाठीचे मार्ग आम्हाला सांगितले.
मग वचन साहित्याचा विचार करा. बसवण्णा तर एका वचनामध्ये म्हणतात, दगडाच्या नागाची तुम्ही पूजा करता आणि जिवंत नाग आला की मारा म्हणून सांगता. भुकेला व्यक्ती दारात आला की जेवण नाही म्हणून सांगता आणि जो देव जेवतच नाही त्याला तुम्ही नैवेद्य दाखवता. कशा पद्धतीची भक्ती तुम्ही करता. म्हणजे महात्मा बसवण्णा आपल्याला म्हणतात की आपल्या जीवनामध्ये अशी अंधश्रद्धा नको. आमचं कर्म जे कायक आहे तोच माझा परमेश्वर आहे, अशी दृढ निष्ठा, असा दृढ भाव बसवण्णा आपल्याला सांगत असताना त्या भावना, ती वृत्ती तयार होण्याकरता इष्टलिंग उपासनेला ते महत्त्व देतात. आणि आपल्याकडं तीच उपासना कमी झाली. मग आपण पूजा करायचे बंद झालो. मग आपली मुलं कुठून करणार आहेत, दीक्षा कुठून घेणार आहेत. आणि अनेकांनी दीक्षा घेतल्या, त्यांच्या लिंगाचा आणि त्यांचा पत्ताच नाही. लिंग कुठं आहे आणि ते कुठं आहेत की. ते समाधिविधीच्या वेळेला तर अशी अवस्था आहे, ज्याला समाधिविधी करायचा असतो, काही लोक म्हणतात हे का माझा लिंग आहे, माझा लिंग आहे. अरे आपला लिंग कधीच कोणाला देऊ नये. आपला लिंग आपल्याबरोबर यायला पाहिजे. जगाच्या पाठीवर एकमेव धर्म असा आहे की त्यांचं इष्ट त्यांच्या सोबत येतं, बाकी काही सोबत नाही. अहो हे आपली पुढची पिढी इतकी ॲडव्हान्स आहे, गुंजभर सोनंसुद्धा आपल्याला देणार नाही. पूर्वी म्हणायचे डोळ्यात सोनं घाला, तोंडात सोनं घाला. आता कमी 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 होता. आता सोनं येणाऱ्या काळात सोनं घालता येईल का नाही सांगता येत नाही, कारण त्याचे भावच एवढे आकाशाला मिळालेत, घालणं शक्य नाही आहे. आणि मागची पिढी एवढं सहजासहजी आपल्याला काही देणार नाही. खूप विचित्र प्रसंग सध्या बघायला मिळत आहेत. म्हणजे याकरता आपण धर्मपालनाचा संस्कार आपल्या मुलांना देणं गरजेचं आहे. आणि ते देण्याचं काम जर कुठली संस्था करत असेल तर तीही मुरुघा राजेंद्र संस्था दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताची व्याख्यानमाला असेल किंवा विविध उपक्रम हातामध्ये घेणं असेल. खरं तर संस्था कार्यक्रम ठेवते, येणं आपल्याला आवश्यक आहे. पण आज आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपण धर्माची जाणीव करून दिली पाहिजे. मी एका ठिकाणी सांगितलं होतं, प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीनं धर्मपालनाच्या बाबतीत आग्रही झाला तर प्रत्येक घर धर्मपालनाच्या बाबतीत अग्रेसर होईल. प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती असा हवा आहे की त्यानं धर्मपालनाचा आग्रह धरावा, पूजा करायला सांगावी. आमचे पुण्यातले एक शिष्य होते, पण त्यांच्या घरातली पोरं पूजा करत नव्हते. मोठा परिवार आहे. ते म्हणजे तुम्ही पूजा करत नाही ना, मी आज जेवणार नाही. मग ते पोरं असा विचार करू लागले की अरे आपण पूजा नाही केली की आपले तात्या जेवणार नाहीत, आणि म्हणून त्या पोरांनी इष्टलिंग पूजा करू लागली. म्हणजे येणकेन प्रकारेनं आपल्या मुलांना आपल्या धर्माचा संस्कार जर आपण द्यायला लागलो तर त्यांच्या जीवनाचा उद्धार आहे. तुम्हाला फक्त त्यांना मार्ग दाखवायचा आहे. पण आता अवस्था आपल्याकडे अशी बघायला मिळते की ज्यांनी मार्ग दाखवायचा त्यांना मार्ग दाखवायची वेळ आली आहे. ज्यांनी 60-80 ओलांडलेले त्यांच्या गळ्यातच लिंग नाही आहेत, आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी करावं काय. मी तर अनेक ठिकाणी गेल्यानंतर या बाबतीचं जागरण करतो की आपल्या गळ्यात लिंग यावा. आम्ही लिंगायत आणि लिंग काढून आता आमच्याकडे बहुजन समाजातली लोक दीक्षा केल्या. माझ्याकडे परवा पंढरपूरचे एक जण आले होते. मी त्यांना म्हणलं
आमचा अंत्यसंस्कार वेगळा असतो, तुम्ही रुद्राक्ष दीक्षा घ्या. नाही नाही म्हणले, मला इष्टलिंग दीक्षा पाहिजे, मला लिंग हवं आहे. म्हणजे बाहेरचे लोक आम्हाला लिंग हवा म्हणायला लागले आणि लिंगायत लोक लिंग काढून ठेवायला लागले. आणि म्हणून असं न करता आपण आपल्या धर्माचं पालन जर केलं तर रेणुकाचार्य म्हणतात, धर्म एव समस्तानां दुःखानां शमनौषधं तस्मात् धर्मामृतं पीत्वा सुखिनः सन्तु मानवः. सुख मिळवायचं असेल तर धर्म पालन करण्याचं सुख, ह्याच्यापेक्षा वेगळं सुख या मानवी जीवनामध्ये दुसरं नाही आहे. आणि म्हणून धर्माला धारण करणं म्हणजेच धर्मपालन. त्याला धारण करणं आवश्यक आहे. आणि मग त्याचे पुढचे सिद्धांत आहेत. खरं तर शैव सिद्धांत इतका पवित्र सिद्धांत आहे. तो काय म्हणतो की आम्ही पूर्वजन्म मानतो पण आम्ही पुनर्जन्म मानत नाहीत. स्वर्ग आणि नरक या कल्पना आम्ही मानत नाही, कारण आम्ही पुनर्जन्म मानत नाही. शैव कुळामध्ये जन्माला आलेला व्यक्ती हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये जात नाही. बघा, आता आपण एवढ्या लोकांनी जन्म घेतला आहे, पुन्हा जन्म घ्यायला कोणाकोणाला आवडेल? एका जन्मात पुरं झाले म्हणतो आपण, अजून कुठं जन्म घ्यावा? पण एकाच जन्मामध्ये मुक्त पदाला घेऊन जाणारा धर्मसिद्धांत कोणता असेल तर तो वीरशैवलिंगातांचा आहे. एकेन जन्मना मुक्ती वीरानंतु महेश्वर. एकाच जन्मामध्ये आपल्याला मुक्ती आहे, पण धर्म पालन केलं तर. कारण मानव जन्म हा मुक्तीचा मार्ग आहे, ह्याच्यापेक्षा मुक्ती दुसरी कुठं नाही. तर तुम्हाला वाटेल उद्या करू, परवा करू, पुढच्या जन्मात करू. नाही. काय झालं, एका नगरामध्ये एक आंधळा व्यक्ती अडकला. त्याला बाहेर जायचं कळेना. मग एक गृहस्थ रस्त्याने निघाला. त्यावेळेला जो अंध व्यक्ती होता त्यानं त्याला विचारलं की अहो, मला या नगरातून बाहेर जायचं आहे, काय करू? ते म्हणले, काम करा. त्यानं त्या अंध व्यक्तीला धरलं, भिंतीच्या जवळ घेऊन गेला आणि त्याला सांगितलं की हात लावत लावत जा. या नगराला 999 दरवाजे आहेत, त्यातला फक्त एकच दरवाजा उघडा आहे. मग हात लावत लावत जा, जिथं दरवाजा मोकळा असेल तिथून बाहेर जा. अंध व्यक्तीला बरं वाटलं. हात लावत 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 गेला. जिथं दरवाजा उघडा होता नेमकं त्याच्या हाताला खरूज होती. हात खाजवायला त्यानं तो भिंतीला लावलेला हात काढला, पण पाऊल मात्र पुढे पडलं. जिथं दरवाजा बंद होता तिथं हात लावलाच नाही आणि परत पुढं पाऊल टाकलं की पुढचा दरवाजा बंद होता. आपल्या सगळ्यांची अवस्था अशीच आहे. आपल्या जीवनातला एकमेव मुक्तीचा दरवाजा म्हणजे मनुष्य जन्म आहे. आणि इथं जर मात्र आपण चुकलो तर पुन्हा सुखदुःखाच्या द्वंद्वामध्ये आपण परत परत जातो. आणि म्हणून या द्वंद्वातून मुक्त होण्याकरता, ती मुक्त होण्याची भावना, ती धर्मपालनाची भावना आपल्या मनामध्ये दृढ होणं गरजेचं आहे. आणि ते दृढ होण्याकरताच आपल्या जीवनामध्ये धर्माची आस्था, धर्माची तत्त्व, धर्माचा संस्कार हे ज्या वेळेला आपण आत्मसात करू त्यावेळेला निश्चितच आपल्या जीवनाचं परिवर्तन होणार आहे. आणि ते परिवर्तन होण्याकरता अधिक महिना दर 3 वर्षातून एकदा येतो. या अधिक महिन्यामध्ये केली जाणारी साधना ही अधिकस्य अधिकम फलम, ही तुम्हाला अधिक फल देणारी आहे. आणि म्हणून अधिक मासामध्ये अधिक साधना, अधिक उपासना, अधिक जप, अशा उपासना जर आपल्याकडून घडल्या तर
आपल्याला त्याचा लाभ होतो आणि तो लाभ होण्यासाठीच अधिक महिन्यामध्ये आपल्या या मुरुघा राजेंद्र वीर शैवलिंगायत बोर्डिंगच्या पवित्र वास्तूमध्ये खरं तर बरेच उपक्रम आमच्या हळदरीजींनी सांगितले. एक महादेवाच्या मंदिराची उभारणी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला मला वाटतं जडी बसवेश्वर ना स्वामीजींची जडी सिद्धेश्वर स्वामीजींची एक सुंदर अशी मूर्ती ती सुद्धा या ठिकाणी बसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. म्हणजे ही त्या जडी सिद्धेश्वर स्वामीजींच्या साधनेची तपस्थली आहे. आणि अशी ही पवित्र वास्तू याचा उत्कर्ष होण्याकरता खरं तर वास्तूचा उत्कर्ष होता होता इथं येणाऱ्या लोकांचाही उत्कर्ष व्हायला पाहिजे. म्हणजे नुसत्या वास्तू मोठ्या होऊन नाही चालणार, तर त्या वास्तूत येणारी लोकंसुद्धा मोठी झाली पाहिजेत. आणि त्याकरता ज्ञानाचं मंथन व्हावं, विचारांचं चिंतन व्हावं, याकरता आपण अशा पद्धतीचे जे उपक्रम घेतो. मला वाटतं आमच्या श्यामाताई घोणसेंचं बसवेश्वर जयंतीला इथं व्याख्यान झालं. मला ते व्याख्यान त्यांनी पाठवलं होतं. म्हणजे असे विविधांगी आपण उपक्रम घेतो आणि त्या माध्यमातून ज्ञानप्रसादासोबत अन्नाचा प्रसाद देऊन सगळ्यांना तृप्त करण्याचा प्रयत्न आपण करतो. खरं तर लिंगायत समाजामध्ये सध्याच्या घडीला पोट जातींना पकडून लोक खूप आहेत. म्हणजे पंचम असले की ते पंचमच एकत्र आहे, तिराळे असले तर तिराळी एकत्र आहे, तांबोळी एकत्र आहे. पण आपण सगळ्या उपजाती एक आहोत ही एकत्वाची भावना आपल्यामध्ये कुठंतरी कमी आहे. आपण लिंगायत म्हणून एक, म्हणजे मुळातच लिंगायत समाज कमी, त्यामध्ये परत उपजाती. ते लग्न करताना तर एवढा घोळ आहे, आम्हाला पंचमच पाहिजे, आम्हाला शीलवंत पाहिजे, आम्हाला दीक्षावंत पाहिजे. मी एकाला म्हणलं, पोरानं जर पोरगी पळवून आणली तर काय करता? म्हणजे आम्ही आमच्या उपजातीमध्ये करायला तयार नाही, मग पोरं मात्र कुठून कुठून आणतात की. मग त्यावेळेला काय करता? काय ना, मग ते आमच्याकडेच येतात, महाराज असं असं झालंय, दीक्षा द्या. म्हणजे त्यावेळेला आपण तयार होतो. त्यापेक्षा आपल्या ज्या उपजाती आहेत यातल्या जर आपण आपले विवाह केले, मुळात ह्या ज्या जाती पडलेल्या आहेत या जाती फक्त व्यवसायाच्या नुसार पडलेल्या आहेत. हे व्यवसायाने पडलेल्या जाती आहेत आणि म्हणून व्यवसायानुरूप पडलेल्या जातीला जातीचं लेबल लावून आपण अगोदरच अल्प असलेल्या समाजाला अजून अल्प करण्याचा आपण जो प्रयत्न करतोय तो होऊ नये याकरता समाजामध्ये संघटन वाढणं गरजेचं आहे. संघ शक्ती कलयुगे आपण संघटन केलं पाहिजे आणि त्या संघटनाकरता आपण जो प्रयत्न करताय, खरं तर सुशीलजी हे वास्तू आता साधी आहे. ही ज्या वेळेला भव्य दिव्य होईल त्यावेळेला जसे गुळाला मुंगळे लागतात तसं प्रत्येकजण हिथं मेंबर होण्यासाठी इच्छुक होईल. ज्या वेळेला खडतर प्रसंग असतो, संघर्षाचा काळ असतो, त्यावेळेला कोणी नाही, मात्र सगळं तयार झालं की येणाऱ्यांची संख्या वाढते. आणि आज सांगलीसारख्या शहरामध्ये 10 ते 15,000 स्क्वेअर फीट असेल ना जागा, 1 एकर जागा आहे. म्हणजे इतकी भरपूर जागा आपल्या समाजाकडं आज सांगलीमध्ये मध्यवस्तीमध्ये आहे. आज आपण जो संकल्प हातामध्ये घेतला आहे, तुम्हाला सहयोग करणारी सगळी जी तुमची कार्यकारिणी आहे,
मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की तुमचे संकल्प पूर्ण व्हावे असा मंगल आशीर्वाद या निमित्त आम्ही व्यक्त करतो. गुरुपुष्यामृतसारखा पवित्र योग आहे. खरं तर 21 तारीख ज्या वेळेला तुम्ही मला सांगितली, मला पण माहिती नव्हतं की गुरुपुष्यामृत योग आहे. मला सकाळी नांदेडवरून निघताना, म्हणजे माझं काल रात्रीचं कीर्तन होतं नांदेड जिल्हा हादगावमध्ये. मी सकाळी साधारण 10:30 वाजता निघत असताना मला संपर्क झाला. आपल्या समाजाचे एक मोठे उद्योगपती होते, त्यांच्याकडं जायचं होतं. आपल्या उज्जैनीचे जगद्गुरू आणि आम्ही. पण मी म्हटलं आता आपल्याला सांगली पोचायचं आहे. आता गुरुपुष्यामृत योग आहे. त्यांची इच्छा होती की आपल्याकडे यावं. पण मी म्हटलं की एकदा आपल्याला वेळ सांगलीसाठी आपण दिला आहे, तर आपल्याला वेळेत पोचणं आवश्यक आहे. आणि म्हणून काल रात्रीचा कार्यक्रम कीर्तनाचा करून आज सकाळी नांदेडवरून इथंपर्यंत आलो. आजच्या या अधिक मासाच्या प्रवचन सत्रामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण आणि आपला परिवार धर्मपालनाच्या बाबतीत कसा आग्रही राहील. आणि धर्मपालन हे फक्त आध्यात्मिक दृष्टीनं तुम्ही न पाहता सामाजिक दृष्टीनं सुद्धा धर्मपालनाचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. आणि ते तुम्ही धर्मपालन कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजची ही प्रथम दिनाची ही प्रवचन रूपी सेवा, यामध्ये आपण एकच गोष्ट लक्षात घ्या की जो धर्म, जे समाजातील बांधव धर्माला अधिष्ठान मानून जगण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा उत्कर्ष निश्चित आहे. आणि हे प्रमाण दिलं महाभारतामध्ये. यतो धर्मस्ततो जयः. जिथं धर्मपालन आहे तिथं जय निश्चित आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचा जय व्हावा असं वाटत असेल तर आपण धर्माचं पालन करा अशी भावना व्यक्त करतो. आणि आजच्या प्रथम दिवसाच्या या प्रवचनाला इथंच विराम करतो. ओम शांती शांती शांती. 1-2 मिनटं आपण नमः शिवायचा जप करू आणि मग आरती करू. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम ओम नमः शिवाय. 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 नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. ओम
ॐ नमः शिवाय 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 नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय गणसिद्धेश्वर स्वामी महाराज की जय हर हर महादेव सद्गुरु महादेव शिवाचार्य महास्वामी जी की अभिनंदनीय आणि असे कौतुकरूपी आशीर्वाद महास्वामीजींना आपल्या श्री मुरुघराजेंद्र ऋषी लिंगायत बोर्डिंगच्या सर्व संचालक मंडळाला दिलेले आहे. त्याचप्रमाणे आचार्यांच्या आशीर्वचनामध्ये त्याने एक आपणाला आवाहन केलेलं आहे. भस्माचं महत्त्व सर्वांनी समजून घ्या. दररोज भस्म लावलं पाहिजे. आपल्या वीरशैव धर्माच्या ज्या काय चाली रीती आहेत, परंपरा आहेत, रूढी आहेत, त्याचं आचरण करा. आज 21व्या शतकामध्ये आपल्या धर्माचं आचरण करणं, धर्माचं रक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा आशयाचं आशीर्वचन महास्वामीजींनी आज या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर महास्वामीजींची आरती होईल. आजची आरती लिंगायत बोर्डिंगचे विद्यमान सेक्रेटरी माननीय सुनील कोरे साहेब व सौ आशाताई कोरे यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणखीन एक हॅलो. नम्र सूचना आहे, विनंती आहे. उद्या कार्यक्रम आपण वेळेत सुरू करणार आहोत. सर्वांनी वेळेत यायचं आहे आणि येताना प्रत्येकानं 10 भक्तांना घेऊन यायचं आहे. कोण कोण आणणार आहात हात वर करा. नाही कंपल्सरी आणलंच पाहिजे. उद्या येताना 10 जणांना घेऊन यायचं आहे आणि कार्यक्रम वेळेत सुरू होतो आहे आणि आपण सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचं आहे. आरतीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वेकपालाय मंगलम. श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वेकपालाय मंगलम. विश्वेशजाताय विश्वादिबीजाय विश्वेशजाताय विश्वादिबीजाय श्रीविश्ववन्द्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं. श्रीविश्वाराध्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं. चरवृन्द्यवन्द्याय मङ्गलं वरचरणीति बोधाय मङ्गलं. चरवृन्दवन्द्याय मङ्गलं वरचरणीति बोधाय मङ्गलं. गुरुरूपधाराय गुरुराधिराजाय गुरुरूपधाराय गुरुराधिराजाय परिपूतदेहाय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं. श्रीविश्वाराध्याय मङ्गलं शिव विश्वैकपालाय मङ्गलं. भवभूलभङ्गाय मङ्गलं शिव शिवलिङ्गसङ्गाय मङ्गलं. भवभूलभङ्गाय मङ्गलं शिव शिवलिङ्गसङ्गाय मङ्गलं.
भवमङ्गलाङ्गाय शिवबिङ्गझूटाय भवमङ्गलाङ्गाय शिवबिङ्गचूडाय कवितुङ्गसेव्याय मङ्गलं शिवविश्वैकपालाय मङ्गलं श्रीविश्वाराध्याय मङ्गलं शिवविश्वैकपालाय मङ्गलं काशीपुरेशाय मङ्गलं कविकाशीनाथेशाय मङ्गलं काशीपुरेशाय मङ्गलं कविकाशीनाथेशाय मङ्गलं क्लेशापहाराय पाशभ्रमोचाय क्लेशापहाराय पाशभ्रमोचाय श्रीशान्तिमन्याय मङ्गलं शिवविश्वैकपालाय मङ्गलं श्रीविश्वाराध्याय मङ्गलं शिवविश्वैकपालाय मङ्गलं शिवविश्वैकपालाय मङ्गलं शिवविश्वैकपालाय मङ्गलं वागर्ता सम्पृक्तो वागर्ता प्रतिवृद्धे जगदपितरवन्दे पार्वती परमेश्वर श्रीमज्जगद्गुरु वंचाचार्य महाराज की, श्री जडिसिद्धेश्वर महास्वामी जी महाराज की, श्री जगज्योति बसवेश्वर महाराज की, श्री अक्क महादेवी माता की, श्री दानम्मा देवी माता की, श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, श्रीमद महादेव शिवाचार्य शिवलिंग महास्वामी जी की. सर्वांनी दर्शनासाठी वर एक मिनिट थांबा, सगळेजण समोरून दर्शन घ्या. जरा खुर्ची हे करूया, पुढे घेऊया. हो एक मिनिट. वहिनी तर पत्र बेल घ्या, बेल घ्या. हो, जरा खुर्ची इकडे इकडे. जरा थांबा, गडबड करू नका. वहिनी ते ताट तेवढं बाजूला काढता येतला. थोडी खुर्ची पुढे घेऊया. थांबा बाळीकडे 1-2 मिनिट थांबा की जरा खुर्ची पुढे घेतो. नमः शिवाय, नमः शिवाय. Thank you.